श्री स्वामी समर्थ। आज तुम्ही जाणणार आहात की तुळशीची आध्यात्मिक महत्त्व आणि तुळशीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये काय आहे याबद्दल परमपूज्य गुरुमाऊली यांनी सांगितले आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सगळ्यात पहिले जाणून घेणार आहोत तुळशी महात्म्य। देवाला नैवेद्य दाखवताना तुळशीच्या पानाचा वापर का करावा? देवाला नैवेद्य दाखवताना तुळशीच्या पानांचा वापर केल्याने नैवेद्य देवतेपर्यंत लवकर पोचणे, सात्विक होणे आणि त्याच्यावर वाईट शक्तींचे आक्रमण होण्याची शक्यता न्यून होते। देवाला नैवेद्य दाखवताना तुळशीच्या पानाचा लाभ काय होतो? तुळशीच्या पानाने नैवेद्य दाखवल्याने सात्विक अन्नातून प्रक्षेपित होणाऱ्या सूक्ष्मलहरी तुळशीच्या पानाकडून ग्रहण केल्या जातात। असे सूक्ष्मलहरींनी युक्त पान नंतर देवाला अर्पण केल्यामुळे देवतेच्या तत्वाकडून त्या लहरी पटकन ग्रहण केल्या जातात। अशा प्रकारे आपण अर्पण केलेले अन्न तुळशीच्या पानांच्या माध्यमातून देवतेपर्यंत लवकर पोचून देवता लवकर संतुष्ट होण्यास सहाय्य होते। अन्नावर आलेले रजतम कणांचे आवरण तुळशीचे पान नैवेद्यावर ठेवल्यामुळे न्यून कमी होते। तुळशीदलातून प्रक्षेपित होणाऱ्या सात्विक लहरींमुळे नैवेद्याभोवतीचे वायुमंडल शुद्ध झाल्याने नैवेद्यावर वाईट शक्तींचे आक्रमण होण्याची शक्यताही न्यून होते। नैवेद्यावर भावपूर्णरित्या तुळशीदल ठेवल्याने ते त्याच्या उपजत गुणधर्माप्रमाणे देवतेकडून येणारे चैतन्य ग्रहण करून प्रभावीपणे नैवेद्याकडे संक्रमित करते। नंतर अशा नैवेद्याच्या सेवनाने जीवाच्या देहाला चैतन्यलहरी मिळण्यास सहाय्य होते। तुळशीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये काय आहे? तुळस ही वनस्पती वायुमंडलातील सात्विकता खेचण्यात आणि ती प्रभावीपणे जीवाकडे प्रक्षेपित करण्यात अग्रेसर आहे। ब्रह्मांडातील श्रीकृष्ण तत्व खेचून घेण्याची क्षमताही तुळशीत अधिक असते। तुळस ही पापनाशक आहे। तुळशीचे दर्शन, स्पर्श, ध्यान, नमन, पूजन, रोपण आणि सेवन या गोष्टी युगायुगांची पातके नष्ट करतात। तुलसीचे बन असलेल्या परिसरातील कोसभर भूमी गंगेसारखी पवित्र बनते। या संदर्भात स्कंदपुराणात वैष्णवखंड अध्याय 8 श्लोक 13 मध्ये म्हटले आहे की ज्या घरी तुलसीचे वन आहे ते घर तीर्थासारखे पवित्र होय। त्या घरात यमदूत येत नाही। तुळसमध्ये सर्व देवतांचा वास असतो। तुळशीच्या वनस्पतीत मुळापासून अग्रापर्यंत सर्व देवता वास्तव्य करतात असे सांगितले आहे। श्री विष्णू देवता बाबतीत तुळशीचे महत्त्व काय आहे? तुलसी वृंदावनात राहते। ती श्री विष्णूला परमप्रिय आहे। तुलसीदलाविना श्री विष्णूची पूजा केल्यास ती व्यर्थ ठरते। पद्मपुराणात म्हटले आहे की सुवर्ण, रत्ने आणि मोती यांची फुले श्री विष्णूला वाहिली तरी त्यांना तुलसीदलाच्या 16व्या कलेचीही सर येणार नाही। तुलसीपत्र ठेवल्या वाचून किंवा तुलसीदलाने प्रोक्षण केल्या वाचून श्री विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाही। कार्तिक मासात महिन्यात तुलसीदलाने केलेल्या विष्णुपूजेचे महात्म्य विशेष आहे। म्हणून श्री विष्णू, श्रीकृष्ण किंवा पांडुरंग यांच्या गळ्यात तुळशीचा घवघवीत हार घालतात। श्री स्वामी समर्थ।